नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जयकुमार परत एका व्हिडिओद्वारे आपल्यासमोर येत आहे. या व्हिडिओमधून आपण आज स्कॉल्डनच्या डायजेस्ट सिस्टीमच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे JNS बेसिक झुलॉजी. बघूयात आपण स्कॉल्डनच्या डायजेस्ट सिस्टीम संदर्भात आपल्याला काय माहिती घेता येईल. स्कॉल्डनच्या डायजेस्ट सिस्टीमचा विचार करत असताना यामध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतं या ठिकाणी पूर्ण हे स्कॉल्डनच्या डायजेस्ट सिस्टीमचं स्ट्रक्चर आहे. स्कॉल्डनची डायजेस्ट सिस्टीम दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. एक आहे एलिमेंटरी कॅनल विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज गट, ज्यालाच काय म्हणतात गट म्हणतात, आणि काही असोसिएटेड ग्लँड्स आहेत. एक आहे एलिमेंटरी कॅनल, दुसरं आहे काही ग्लँड्स ज्या डायजेशनमध्ये उपयोगात आणल्या जातात किंवा ज्यांच्या सिक्रेशनमुळे डायजेशन सुकर होतं. यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे एलिमेंटरी कॅनलचा. एलिमेंटरी कॅनलची सुरुवात होते माउथपासून. एलिमेंटरी कॅनल बिगिन ॲट माउथ आणि त्याचा एंड होतो ॲनसमध्ये. सो द एलिमेंटरी कॅनल बिगिन्स बाय द माउथ अँड एंड बाय द ॲनस. इट इज लॉंगर दॅन द बॉडी. एलिमेंटरी कॅनलची लांबी जी आहे ती बॉडीपेक्षा जास्त आहे. इट इन्क्लूड्स बक्कल कॅव्हिटी, फॅरॅंक्स, इसॉफॅगस, स्टमक आणि इंटेस्टाईन. हे त्याचे काही भाग आहेत किंवा त्याचे काही पार्ट्स आहेत. त्यापुढे जाऊन आपल्याला माहिती घ्यायची आहे ती म्हणजे एका भागाची एलिमेंटरी कॅनलच्या. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे माउथ. माउथ हा एलिमेंटरी कॅनलचा सुरुवातीचा भाग आहे, पहिला भाग आहे. इट इज अ वाईड क्रिसेंटिक ओपनिंग. माउथ इज अ वाईड क्रिसेंटिक ओपनिंग विच इज फाउंड टुवर्ड द व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी अटॅच व्हेंट्रली. माउथ एक ओपनिंग आहे ज्याच्याद्वारे अन्न आत घेतलं जाणार आहे, विच इज सिच्युएटेड अटॅच टू द व्हेंट्रल साईड ऑफ द हेड. हेडच्या व्हेंट्रल साईडला अटॅच झालेला आहे. इट इज बाउंडेड बाय टू जॉज किंवा लिप्स असं म्हणू शकतो आपण, अप्पर अँड लोअर लिप. अप्पर आणि लोअर लिपच्या सहाय्यानं काय झालेलं आहे या ठिकाणी हे आपली माउथ कॅव्हिटी जी आहे ती काय झालेली आहे स्कॉल्डनची क्लोज झालेली आहे. सेकंड पार्ट आहे तो बक्कल कॅव्हिटी. पुढचा भाग आहे तो म्हणजे बक्कल कॅव्हिटीचा. तर बक्कल कॅव्हिटी किंवा त्याला अजून म्हणतात माउथ कॅव्हिटी. माउथ ओपन्स इनटू डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन्ड माउथ कॅव्हिटी और बक्कल कॅव्हिटी. माउथ नंतर येणारा जो भाग आहे एलिमेंटरी कॅनलचा त्याला म्हणतात माउथ कॅव्हिटी किंवा बक्कल कॅव्हिटी. दॅट इज माउथ लीड्स इनटू द बक्कल कॅव्हिटी विच इज लाइन्ड बाय म्युकस मेम्ब्रेन अँड बॉर्डर बाय द जॉज. त्याच्यामध्ये परत काय आहे त्यानंतर ते बॉर्डर बाय जॉजनं बॉर्डर झालेलं आहे. नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे टीथ. बक्कल कॅव्हिटीमध्ये जॉजमध्ये सिम्पल एम्बेडेड स्किन आहे. त्याच्यामध्ये काय आहे टीथ आर नॉट अटॅच टू द जॉज कार्टिलेज बट आर सिम्पली एम्बेडेड द स्किन. स्किनमध्ये एम्बेडेड झालेल्या प्रकारे अशा प्रकारच्या टीथच्या रांगा किंवा रोज यामध्ये आहेत. दे आर सिमिलर इन शेप. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे टीथ आहेत सारख्या प्रकारचे, मग त्याला काय म्हणाले होमोडंट. होमो मीन्स सिमिलर, डंट मीन्स टीथ. सारख्या प्रकारचे दात बॅकवर्डली पॉइंटेड झालेले, शार्पली पॉइंटेड आणि बॅकवर्ड डायरेक्टर असलेल्या अशा प्रकारचे टीथ आपल्याला स्कॉल्डनमध्ये दिसतात. त्याच संदर्भात आणखीन माहिती घेत असताना आपल्याला लक्षात येईल की टीथ्स आर अरेंज्ड इन सेव्हरल रोज. इफ लॉस्ट or destroyed, they are replaced by other several times in lifetime. समजा दात तुटले काही कारणास्तव तर ते दात परत येतात स्कॉल्डनमध्ये. ह्या कंडिशनला म्हणतात पॉलीफायोडंट कंडिशन. पॉली मीन्स मेनी टाइम्स, अनेक वेळेस ते दात येऊ शकतात. टीथ सर्व्स टू ग्रास्प द प्रे विच इज युजली सॉलिड होल. ह्या दाताचा उपयोग यासाठी होतो तर प्रेला धरण्यासाठी, पकडण्यासाठी, तर ग्रास्प करण्यासाठी याचा फायदा होतो. ऑन द फ्लोअर ऑफ द बक्कल कॅव्हिटी लाईज द सो कॉल्ड टंग. इट इज मिअरली अ थिक, फ्लॅट, नॉन मस्क्युलर, नॉन ग्लँड्युलर, non-protrusible fold of mucous membrane
सपोर्ट इंटर्न बाय द फ्लॅट कार्टिलेज. दिस इज अबाउट द टंग. टंग अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला माउथ रिजनमध्ये दिसतं, जे की थिक, फ्लॅट आणि नॉन मस्क्युलर अशा प्रकारचं, नॉन ग्रॅन्ड्युलर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला स्कॉल्डोनच्या माउथ कॅव्हिटीमध्ये आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढचा पार्ट आहे रायव्हस सिस्टमचा, तो म्हणजे फॅरेंक्स. फॅरेंक्स, दिस फॅरेंक्स posteriorly the buccal cavity lead into the pharynx. posterior साईडला बक्कल कॅव्हिटी लीड होते पॅरेंक्समध्ये, with a larger cavity of pharynx lined by endoderm. This pharynx is lined by endoderm. Either lateral side of pharynx contains 5 separate vertical internal gill slits. या फॅरेंक्सच्या दोन्ही साईडला आपल्याला 5 सेपरेट व्हर्टिकल स्लिट दिसतील, ओपनिंग दिसतील. त्यांना काय म्हणतात? इंटरनल गिल स्लिट्स और गिल पाउचेस. अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला फॅरेंक्सच्या दोन्ही साईडला दिसेल. त्यासोबत पुढचा भाग आहे एलिमेंटरी कॅनलचा, तो म्हणजे इसॉफॅगस. इसॉफॅगस या ठिकाणी आपल्याला दिसतो. हा जो भाग आहे तो इसॉफॅगस आहे. इसॉफॅगस फॅरेंजियल कॅव्हिटी, फॅरेंक्स ओपन होतो. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये एलिमेंटरी कॅनलच्या त्याला काय म्हणतात? इसॉफॅगस. इसॉफॅगस इज थिक मस्क्युलर वॉल. थिक मस्क्युलर वॉलपासून इसॉफॅगस बनलेले असतात. इट्स म्युकस लायनिंग इज थ्रोन इन टू लॉन्जिट्युडनल फोल्ड. आणि त्याच्या म्युकस लायनिंग जे आहेत त्या लॉन्जिट्युडनल फोल्ड्समध्ये आपल्याला लॉन्जिट्युडनल फोल्ड्स आपल्याला त्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये म्युकस लायनिंगमध्ये आपल्याला दिसतील. पुढचा भाग आहे, पुढचा एलिमेंटरी कॅनलचा भाग, तो म्हणजे स्टमक. So the esophagus then lead into the stomach, which is a abdominal cavity. ॲबडोमेनमध्ये आपल्याला काय दिसतं? स्टमक दिसेल. स्टमकचे 2 भाग आहेत. एक आहे कार्डियाक स्टमक आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे पायलॉरिक स्टमक. या स्टमक ज्यावेळेस आपण बघू, स्कॉल्डनचं स्टमक ज्यावेळेस आपण बघू, त्यामध्ये त्याला 2 भाग दिसतात. एक आहे कार्डियाक स्टमक आणि दुसरा भाग आहे तो पायलॉरिक स्टमक. प्रॉक्सिमल अँटेरियर साईडला जो का भाग आहे स्टमकचा त्याला म्हणतात कार्डियाक स्टमक. आणि डिस्टल लिम्बच्या साईडला किंवा सेकंड पार्ट, पोस्टीरियर पार्ट आहे स्टमकचा, त्याला आपण म्हणतो पायलॉरिक स्टमक. अशा प्रकारचे 2 भाग आहेत स्टमकचे. एक आहे कार्डियाक स्टमक आणि दुसरा आहे पायलॉरिक स्टमक. द इसॉफेजियल ओपन्स इन टू द कार्डियाक स्टमक इज गार्डेड बाय इसॉफेजियल वॉल. इसॉफॅगस ज्या ठिकाणी स्टमकमध्ये ओपन होतं, त्याची ओपनिंग आहे, त्या ओपनिंगमध्ये आपल्याला दिसतात, ही ओपनिंग आहे, ही ओपनिंग गार्डेड झालेली असते. 2 पेअर ऑफ वॉल्स आहे किंवा 2 वॉल्स असतात आणि त्या वॉलला काय म्हणतात? इसॉफॅजियल वॉल म्हणतात. विच आर फॉर्म्ड बाय सर्क्युलर फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन. द म्युकस लायनिंग ऑफ कार्डियाक स्टमक ऑल्सो फॉर्म्स लॉन्जिट्युडनल फोल्ड्स. म्युकस लायनिंग जे आहेत कार्डियाक स्टमकच्या सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपल्याला लॉन्जिट्युडनल फोल्ड्स दिसतात. त्यानंतर पुढचा भाग, ॲट द जंक्शन ऑफ द कार्डियाक अँड पायलॉरिक स्टमक इज प्रेझेंट अ स्मॉल ब्लाइंड आउटग्रोथ विच इज कॉल्ड ॲज ब्लाइंड सॅक. कार्डियाक स्टमक आणि पायलॉरिक स्टमक हे दोन्ही ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी एक स्पॉट तयार होतो आणि त्याला काय म्हणतात? त्या भागाला ब्लाइंड सॅक म्हणतात. त्या भागाला काय म्हणतात? ब्लाइंड सॅक म्हणतात. द लायनिंग ऑफ पायलॉरिक स्टमक इज मोस्टली स्मूथ अँड स्लाइटली फोल्डेड डिस्टली. पायलॉरिक स्टमकची ज्या लायनिंग आहे त्या मोस्टली स्मूथ असतात आणि फोल्डेड असतात. ॲट द एंड ऑफ द पायलॉरिक स्टमक, पायलॉरिक स्टमक ज्या ठिकाणी संपतो, म्हणजे स्टमकचा जो काय सेकंड पार्ट आहे पायलॉरिक स्टमक, पायलॉरिक स्टमक ज्या ठिकाणी संपेल त्या भागाला, त्या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणतात? पायलॉरिक वॉल म्हणतात. त्या पर्टिक्युलर भागाला आपण काय म्हणतो? पायलॉरिक वॉल्स असतात त्या ठिकाणी. स्ट्रॉंग सर्क्युलर मस्क्युलर बँड्स दॅट इज कॉल्ड अ पायलॉरिक वॉल गार्डिंग इट्स ओपनिंग इन टू स्मॉल बट थिक वॉल्ड मस्क्युलर चेंबर द ब्रुसा अँटेना. त्याच ठिकाणी आपल्याला आणखीन एक स्ट्रक्चर दिसते, म्हणजे थोडंसं बल्जिंग झालेलं स्ट्रक्चर, त्याला काय म्हणतात? ब्रुसा अँटेना. पायलॉरिक वॉल, ब्रुसा अँटेना हे स्ट्रक्चर आपल्याला कुठं दिसतात? ॲट द एंड ऑफ पायलॉरिक स्टमक, पायलॉरिक स्टमकच्या एंड
वरती आपल्याला स्ट्रक्चर दिसतात. त्या पुढचा भाग आहे एलिमेंटरी कॅनलचा, तो म्हणजे इंटेस्टाईन. महत्त्वाचा भाग त्यामध्ये एलिमेंटरीमध्ये असणारा तो म्हणजे इंटेस्टाईन. इट इज अ स्ट्रेट वाइड ट्यूब अबाउट अ डायमीटर ऑफ अ कार्डियक स्टमक इन द मिडल ऑफ इट्स लेंथ. इट्स नॅरो अँटेरियर पार्ट रिसिव्ज द बाईल अँड पॅनक्रियाटिक डक्ट. यामध्ये दोन ओपनिंग आपल्याला दिसतात. एक आहे बाईलचं ओपनिंग आहे, दुसरं आहे पॅनक्रियाटिक डक्ट. लिव्हर आणि पॅनक्रियास या तो दोन काय डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत. तर डायजेस्टिव्ह ग्लँडच्या ओपनिंग आपल्याला इंटेस्टाईनच्या अँटेरियर साईडला दिसतात. अँटेरियर पार्टमध्ये ह्या दोन ओपनिंग आपल्याला झालेल्या दिसतात. इन स्कॉलडॉन द इनर म्युकस लाइनिंग ऑफ इंटेस्टाईन बिकम्स फोल्डेड अँटी क्लॉकवाईज. जे काय इंटरनल स्ट्रक्चर आपलं अँटी क्लॉकवाईज फोल्डेड झालं दिसतं इंटू लॉन्जिट्युडिनल स्पायरल. त्याला काय म्हणतात? लॉन्जिट्युडिनल स्पायरल और किंवा स्क्रॉल म्हणतात. दिस इज द स्क्रॉल वॉल और स्पायरल वॉल. त्याला स्क्रॉल वॉल किंवा स्पायरल वॉल म्हणतात. इन अ ट्रान्सफर सेक्शन इन अ टीएस इट लुक्स लाईक अ वॉच स्प्रिंग. आपण ज्यावेळेस टीएस बघू त्यावेळेस वॉच स्प्रिंगसारखं आपल्याला दिसतं. इट सर्व्स टू रिले द पॅसेज ऑफ फूड अँड ऑफर इन्क्रीज सरफेस फॉर ॲब्सॉर्प्शन. याचा फायदा काय होतो? या अशा प्रकारचे स्पायरल वॉल्स असल्यामुळं या ठिकाणी जास्त वेळापर्यंत काय होतं, जे काही पचलेलं अन्न आहे ते जास्त वेळापर्यंत या ठिकाणी थांबतं आणि त्यामुळं ॲब्सॉर्प्शनचा जो कालावधी आहे तो वाढू शकतो. त्यानंतर द लास्ट पार्ट ऑफ इंटेस्टाईन इज कॉल्ड ॲज रेक्टम. इंटेस्टाईनच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? लास्ट पार्ट ऑफ द इंटेस्टाईन इज कॉल्ड ॲज अ रेक्टम. इट इज अ शॉर्ट अँड नॅरो ट्यूब ओपनिंग बिहाइंड थ्रू द ॲनस. आणि रेक्टम जे आहे ते ॲनसमध्ये ॲनसद्वारे ओपन होतं. अँड दिस ॲनस देन ओपन इन टू द क्लोहॅका. आणि ॲनस कुठं ओपन होतं? क्लोहॅकामध्ये ओपन होतं. आपल्याला या ठिकाणी हे स्ट्रक्चर दिसतं. या ठिकाणी ॲनस ओपन होतं. देन अ स्मॉल फिंगर लाईक सिकल और रेक्टल ग्लँड. दिस वन इज अ रेक्टल ग्लँड. आपल्याला या ठिकाणी एक रेक्टल ग्लँड दिसते ऑफ अननोन फंक्शन ओपन्स डॉर्सली इन टू द रेक्टम. या रेक्टममध्ये आपल्याला आणखीन एक ग्लँड ओपन झालेली दिसते. त्याला काय म्हणतात? रेक्टल ग्लँड म्हणतात. रेक्टल ग्लँडचं ओपनिंग पण आपल्याला क्लोहॅकामध्ये दिसतं. त्यानंतर असोसिएटेड ग्लँड किंवा त्याला डायजेस्टिव्ह ग्लँड असं म्हणतात. यामध्ये दोन प्रामुख्याने मोठ्या डायजेस्टिव्ह ग्लँड स्कॉलरमध्ये दिसतात. यामध्ये एक आहे लिव्हर. पहिली डायजेस्टिव्ह ग्लँड आहे लिव्हर. लिव्हर ऑफ डॉगफिश इज येलोइश बायलोब्ड ग्लँड. कसं आहे ते? येलोइश बायलोब्ड ग्लँड आहे. येलोइश कलर्ड आणि दोन लोब असलेली ग्लँड आहे. तो 2 lobes एक्सटेंड बॅकवर्ड्स फ्रीली इन टू ॲबडोमिनल कॅव्हिटी but they are united anteriorly and attached to septum transversum by ligament and attach the septumला अटॅच झालेले आहेत येलो कलरच्या बायलोब दोन लोब असणाऱ्या स्ट्रक्चर, ज्यामध्ये लिव्हरमध्ये 2 लोब आहेत. येलोइश कलर आहे त्याचा आणि ॲबडोमिनल कॅव्हिटी ते एकमेकाला जोडलेले आहेत. अँटेरियर जोडलेले आहेत. ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये लिव्हर दिसतं. अँटेरियर साईडला एकमेकाला जोडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक सेप्टम दिसतं, ज्या सेप्टमद्वारे ते लिगामेंट, त्याला लिगामेंट म्हणतात, ते एक अटॅच झालेलं आहे. व्ही शेप्ड थिन वॉल्ड गॉल ब्लॅडर. याच्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी बाईल स्टोअर होतं, म्हणजे लिव्हरचं जे सिक्रेशन आहे त्या लिव्हरच्या सिक्रेशनला आपण काय म्हणतो? बाईल. बाईल ज्या ठिकाणी स्टोअर होतं लिव्हरमध्ये त्या पर्टिक्युलर एरियाला गॉल ब्लॅडर म्हणतात. इन विच बाईल इज कलेक्टेड. यामध्ये बाईल काय होतं? कलेक्टेड होतं. अँड दिस लाईज एम्बेडेड इन द राईट लोब ऑफ द लिव्हर. गॉल ब्लॅडर कुठं आहे? एम्बेडेड इन द राईट लोब ऑफ द लिव्हर. लिव्हरच्या राईट लोबमध्ये आहे. नॅरो बाईल डक्ट. आणि त्यानंतर एक छोटीशी ओपनिंग आहे नॅरो बाईल डक्ट, ज्याच्याद्वारे अबाउट 3 सेंटीमीटर, ज्याच्याद्वारे लिव्हरमध्ये तयार होणारं जे काय बाईल आहे ते कुठं जातं? इंटेस्टाईनमध्ये पोचण्याचं काम बाईल डक्टद्वारे केलं जातं. विच ओपन्स इन टू अँटेरियर एंड ऑफ द इंटेस्टाईन. लिव्हरचे काही फंक्शन्स आहेत. लिव्हर सिक्रेट बाईल, हे आत्ताच मी सांगितलेलं फंक्शन आहे. लिव्हर सिक्रेट बाईल. लिव्हर सिक्रेट स्टोअर ग्लायकोजन. लिव्हर ग्लायकोजन स्टोअर करतं, ग्लायकोजन अँड फॅट, अँड डिस्ट्रॉय वॉर्न आउट इरिथ्रोसाइट्स ऑफ द ब्लड. लिव्हर सिक्रेट बाईल हे पहिलं फंक्शन आहे. लिव्हरकडून बाईल सिक्रेट होतं, लिव्हरमध्ये ग्लायकोजन आणि फॅटचं स्टोअरिंग होतं आणि जे काय वॉर्न आउट डिस्ट्रॉय झालेल्या ज्या सेल्स आहेत, इरिथ्रोसाइट्स आहेत, RBCs आहेत, ते काढून टाकण्याचं काम लिव्हरद्वारे केलं जातं. पुढची डायजेस्टिव्ह ग्लँड आहे, त्याचं नाव आहे पॅनक्रियाज. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट डायजेस्टिव्ह ग्लँड इन केस ऑफ स्कॉलडॉन, पॅनक्रियाज.
It is a compact, whitish or pale bilobed gland. This is also bilobed gland, whitish or pale in color. Consists of longer dorsal lobe. यामध्ये longer dorsal lobe आहे. Running parallel to the posterior part of the cardiac stomach and smaller ventral lobe closely applied to the pyrotic stomach. जे पॅनक्रियाचा विचार करत असताना त्यामध्ये सुद्धा दोन लोब्स आहेत. डॉर्सल लोब ही त्याची लॉंगर आहे, स्मॉलर, आणि व्हेंट्रल लोब स्मॉलर आहे. द स्मॉल पॅनक्रियाटिक डक्ट ट्रान्सवर्स, आता परत यामध्ये जशा प्रकारे लिव्हरमध्ये डक्ट होते तशा प्रकारे या ठिकाणी पॅनक्रियाटिक डक्ट आहे, विच ट्रान्सफर द एंटायर लेंथ ऑफ द ग्लँड टू ओपन इन टू द इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये ओपन होण्यासाठी अशा प्रकारे डक्ट आहे त्यामध्ये. आणि जो ओपनिंग कुठं आहे? जस्ट अपोजिट टू द ओपनिंग ऑफ द बाईल डक्ट. बाईल डक्टच्या ओपनिंगच्या अपोजिट साईडला आपल्याला पॅनक्रियाटिक डक्टचं ओपनिंग दिसतं. तिसरी डायजेस्टिव्ह ग्लँड आहे सिकल और रेक्टर ग्लँड. इट इज अ स्मॉल फिंगर लाईक बॉडी अटॅच्ड बाय इट्स डक्ट्स टू द डॉर्सल साईड ऑफ द रेक्टम. आता आपण बघितलेलं यापूर्वीच्या स्लाईडमध्ये डॉर्सल साईडला रेक्टमचे आपले फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसलं, यामध्ये रेक्टर ग्लँड म्हणतात. It has a central cavity lined by cuboid epithelial cell. It is highly vascular and composed of lymphoid tissue, but discharges the fluid in the intestinal lumen. ह्याद्वारे विशेष प्रकारचं फ्लुइड डिस्चार्ज केलं जातं इंटेस्टाईन लुमनमध्ये. आणि शेवटी आहे फूड अँड फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. ह्यामध्ये आपल्याला स्कॉर्डन काय खातो आणि कशा प्रकारे डायजेशन थोडक्यात यामध्ये माहिती घ्यायची आहे. फूड अँड फिजिओलॉजी ऑफ डायजेशन. स्कॉर्डन इज अ प्रिडेसियस कार्निव्होर. हा कसा ऑर्गॅनिझम आहे? हा कार्निव्होर आहे, प्रिडेसियस आहे. फीडिंग मेनली ऑन अदर फिशेस. तो काय करतो? दुसऱ्या छोट्या माशांना खातो. इट्स डाईट मे ऑल्सो इन्क्लूड क्रॅब, लॉबस्टर, क्रॅब, वर्म्स हे सुद्धा त्याचं अन्न आहे. फूड इज सॉलिड विथ मॅस्टिकेशन. अन्न हे गिळलं जातं, दातामध्ये पकडलं जातं आणि बॅकवर्डली डायरेक्टेड पॉइंटेड टीथद्वारे ते पकडलं जातं आणि पूर्ण गिळलं जातं. नो डायजेशन ऑकर्स इन बक्कल कॅव्हिटी. बक्कल कॅव्हिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं डायजेशन होत नाही, कारण तिथे कुठल्याही प्रकारचं सॅलायवरी सिक्रेशन होत नाही, सॅलायवरी ग्लँड्स त्यामध्ये नाही. द गॅस्ट्रिक ज्यूस इन स्टमक कंटेन्स पेप्सिन अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. अशा प्रकारचे एन्झाईम्स त्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसकडून सिक्रेट केले जातात. विच इट कन्वर्ट्स प्रोटीन्स इंटू प्रोटीएस. पेप्टोन्समध्ये कन्वर्शन करण्याचं काम या एन्झाईमद्वारे केलं जातं. बाईल मेक्स सेमी डायजेस्टेड फूड अल्कलाइन इन इंटेस्टाईन व्हाईल पॅनक्रियास सिक्रेट ट्रिप्सिनोजिन, आमालोप्सिन, लायपेज. अशा प्रकारचे काही एन्झाईम्स जे आहेत, ट्रिप्सिनोजिन, आमालोप्सिन, लायपेज अशा प्रकारचे एन्झाईम्स पॅनक्रियासकडून सिक्रेट होतात. आणि सगळे एन्झाईम्स त्यानंतर फूड डायजेशन होणारं जे काही फूड मटेरियल आहे, त्या फूड मटेरियलमध्ये स्टोअर टाकले जातात. त्या ठिकाणी त्याचं डायजेशन होतं आणि डायजेशन झालेलं जे काय मटेरियल आहे त्यानंतर शरीरामध्ये शोषलं जातं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.